पैनल वाली चड्डी। ऑफिस या कॉलेज में फोन डाउन हो जाए ना तो बस इस चड्डी में डेटा केबल लगाओ और फोन चार्ज करो। मजा आ रहा भाई। तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे चॅलेंज ब्लॉग आहे आणि याच्यामध्ये आपण ट्राय नॉट टू लाफ हा चॅलेंज करू राहिले. गाण्याने व्हिडिओ शोधून ठेवलेत कॉमेडी मला सुद्धा माहित नाही कोणते व्हिडिओ, पण फक्त पहिलाच व्हिडिओ पाहिला ना तो आठवा चॅलेंज आहे ना असं आहे का जे ना म्हणजे चॅलेंज असं आहे का व्हिडिओ असते ना गाण्याने शोधून ठेवलेले रील्स आहेत आणि ते बघायचे आहे बरं का, कॉमेडी रील्स असणार आणि ते हसायचे असून सुद्धा हसायचं नाही. म्हणजे ट्राय नॉट टू लाफ चॅलेंज हे काही नवीन नाही तुमच्यासाठी पण बेकार, कारण विषय असा आहे का मला हसूच थांबत नाही. गाण्याला माहिती एकदा हसायला लागलो मी बेकार हसतो आणि त्याचे चॅलेंज असं आहे पाणी तोंडात गुळणी धरून ठेवायची पाण्याची आणि मग व्हिडिओ बघायचं कॉमेडी. पाणी नव्हतं ठेवायचं, पाणी ठेवल्याशिवाय मजा नाही. आणि त्या चॅलेंजचा तुम्हाला नियम सांगतो बरं का, 8 ते 9 व्हिडिओ आहेत ना काहीतरी तेवढेच आहे, पण विषय आहे का जर हसला पाणी जर सांडलं किंवा काही बी तर नाही उघड ना लाईट येईल ना मोकळा आवाज आला पाहिजे. हां बरं का, जर आवाज आला सॉरी हसलो जे हसन म्हणजे जर चालू खेळामध्ये जर हसला तर त्यांनी 5 पुशअप्स मारायचे. कसे? त्याच्या पाठीवर तो बसणार दुसरा, म्हणजे तू जर हसला तर तुझ्या पाठीवर बसणार, तू 5 पुशअप्स मारायचे. शेवट जो सगळ्यात जास्त पाणी त्याने वाया घातलं किंवा सगळ्यात जास्त जो हसलाय त्याने 1 मिरची खाऊन टाकायची. असे नियम आहेत बरोबर. तुला हे मान्य आहे? आम्ही पत्रावर सही केली तू? ओके. चुकला ना हो, मी माझ्याक नाही करेल, मी वकंत आहे एवढं लक्षात ठेवून चालायचं तुझं. मला पाणी थोडंसं पिऊन पण दे. मला आत्ताच हसू यायला लागलं, आता हे करायचं काय? मला आत्ताच हसू यायला लागलं. मी आता म्हणलं हसलं असं पण करू शकतो. गणित चॅलेंज मग 100% हे भांगार पाणी केला तू. 8च व्हिडिओ 8 तास असेल. कोणते माहिती क्रिंज व्हिडिओ? अयो सांगू नको, मला आताच हसू यायला लागले. थोडं पाणी पिऊ दे ना. ही गाणी आपण अजून एक करू बरं का व्हिडिओ संपल्यानंतर. अरे मजा नाही ना रे, मग आपलं का चॅलेंज द्यायचं? मला मी ऐक ना फडकं आणून ठेवू परत नको खेळायला. फडकं मग काही सांगता येत नाही मला, असं नाही थांबलं मग विषय वेगळा आहे. लावतोच व्हिडिओ. पण ते कसं कळलं ना आपण ते वेटिंगच्या वेळेस? काय वेटिंगच्या वेळेस कसं काय कळलं असं व्हिडिओ आधी लावलं? हा म्हणजे बघणार ना आपण. मला पण मग असं व्हायला कसं आहे सर
कथा सुनते हैं। जी, आपका ही कथा हम सुनते हैं और आपको बहुत मानते हैं। जब से मैंने आपको देखा और आपकी कथा सुनी, मेरा भाई था 24-25 साल का, खत्म हो गया। पैर जट्टिए करे कैर जट्टिए A few moments later. मला शेवटपर्यंत असं नाही आलं. मला वाटलं- सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत मी, सगळे. अनएक्सपेक्टेड एक बी नव्हता. गाईज फायनली तो गाण्याचा प्लॅन फ्लॉप होऊन बस रे भाऊ पिंटेश महाराज. महाराजांनी गाईज गणेशचा प्लॅन फ्लॉप होऊन आता मी काही रील्स आता हे विषय हे व्लॉगचं नावच काय माहिती का? नाही चॅनल मी ज्या सेव्ह केलेले व्हिडिओ आहेत काय म्हणजे माझ्या सेव्ह केलेले जुने व्हिडिओ असे सेव्ह केलेले व्हिडिओ तुम्हाला आता म्हणजे मी सेव्ह करून ठेवलेले कॉमेडी मला स्वतःला हसायसाठी ते तुम्हाला आता दाखवणार मी आणि मी गाण्याला सुद्धा दाखवणार एप्स गुप्स. आता तू परत असेल लक्ष नाही आता ना असणार हो मोबाईल घे. चुकला का केला का ते पोरग येऊन नाही घ्यायचं ना. तू बधिरान केलं काय भांगा रे गाईज. पहिल्याच रील ला हागला आता दुसरी रील. है सोलर पैनल वाली चड्डी। ऑफिस या कॉलेज में फोन डाउन हो जाए ना तो बस इस चड्डी में डेटा केबल लगाओ और फोन चार्ज करो। मजा आ रहा भाई। मला चड्डी घ्यायची असली तो गणे करू हारी गेले. चंड प्रचंड प्रताप पराक्रमणैना चंड प्रचंड प्रपंच हे चंड प्रचंड प्रलय काल भीकर प्रला प्रला ಭರತ ವಂಶೀಯ ಸೋಕತ ಮೇಘರ ವೇಸಿನ ಭರತ भाडे काय अंगावर दुखतो अंगावर कुठं दुखतो माय तिकडे जाऊन दुख ना दिसला गाई दे अंगावर दुखलं रे अंगावर नको ना दुखू एवढं सुंदर आता वाज ना असं डान्स करू आपण दोघं ना पहिलं बसून लावू ना गाईज दोनदा माझ्या हातावर पायावर ठुकलं बिकर कुत्रा मला आंघोळीला जावं लागलं गोमूत्र शिंपडावं लागेल माझ्या अंगावर. मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजले आणि आत्ता व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी आता हॉस्पिटलमध्ये होतो
आणि त्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासमोर एक डेड बॉडी आणून ठेवली होती. तर तिथल्या एका माणसाने मला प्रश्न केला की दादा तुम्हाला भीती वाटली नाही का. तर या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एक वेळ जिवंत माणसाला घाबरा पण मेलेल्या माणसाला गाईज काय ठरलं होतं का जो जास्त हसू राहिला, तू जास्त हसू राहिला, तुला पुशअप्स मारावं लागणार. हा आता मला काय माहित नाही बा. 3 बार तूच हसला, माझ्या अंगावर चुकला. पी ते पाणी आता. मार पुशअप. चला आता मी तुझ्या पाठीवर बसणार. थांब. गाण्या मजाक नाही पाडशील मला. म्हणलं पाडशील. मी असं म्हणलं का आणि पाहिजे म्हणलं नाही. चल उषा पाठीवर ठेवतो आणि एक जर उशी पडली पहिले बस. हा 5 पुशअप्स मारायचे परत. 2 हा 3 4 शेवटचा राहिला ना. 5. हे काय त्याला वजन पण उचलं नाही मग हे काय उपयोग आहे मग. तू एवढा मोठा, तो वजन किती? काहीच ए सर, आता तो वजन 65, माझं वजन किती? 39. हा ते पुढची व्हिडिओ. सोनं सांगितलं आहे कोणती राहिला काळ्याच्या मुळासाठी तिकडे लिंगावच्या शिवाला पाटलाच्या पाटील घराना बोच्याला हात पोराना काय चिडती. पुढं नाव टाका. पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. गोरस थेरम. पुढं लिहा. थांबा वही काढू द्या. सर पायथागोरस नंतर काय? अरे घोणस ना रे बाबा. पायथागोरस घोणस नाग असतोय. द राईट अँगल ट्रायंगल नंतर काय होतं सर? राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोथिनिस. अरे कुठे तुझ्या कानात कुठे अडकलं काय? पायथागोरस 4 वेळा सांगितलंय. राईट अँगल द्या पुढे सर. राईट अँगल ट्रायंगल झालं सांगतो ना. थांबा वही काढू द्या मला. वही काढू द्या. स्क्वेअर ऑफ हायपोथिनिस. अहो सर, मग तुम्ही हळूहळू सांगा ना. किती स्पीडने सांगू राहिले? कुठपर्यंत आलं तुझं? सुरुवातीपासून सांगा. काही सगळ्यात जास्त मला वाटतं गणेशच हसले याच्यात. काय तुम्हाला तर चिठ्ठ्यावर किती वेळ स्वतःच्या चिठ्ठ्यावर तुटलाय. मुतलं काय तू इथं मुतला ना, इथून पुचके गाईज. मुतला नाही. गणेश जास्त हारलेला आता माझ्या पद्धतीने. आपलं जर ठरवलं होतं त्याच्यावर तुला एक मिरची खावं लागेल. खाशील ना. मी काय लागले कालची आईस्क्रीम. मिरची खाशील ना आता. गाण्या मग चॅलेंजला मजा नाही ना. बरे तुकून दे पण चावावं तर लागणार. थोडी पण टेस्ट घ्यावं लागणार. हो काय? थोडी जरी तू चावून दाखिली मला. कडक. 150. काय ना तुम्हाला हात पण झाला ना. तू पळून जाशील ते. तोंडात ठेवून थोडी चावायची तुकून द्यायची वाटलं. गॅस आहे याचं. चावलीच नाही तू अशी. इथं चावायची इथं. आजचा जो व्लॉग आहे हा जो चॅलेंज व्लॉग होता. पण हा जो व्लॉग पहिला फ्लॉप होणार होता पण फ्लॉप होता मी वाचवला. तुम्हाला जर हे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही असे व्हिडिओ जर परत तुम्हाला जर बघायचे असते ना असे तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.